आजच्या व्हिडिओमध्ये फुलगोबीचे पकोडे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर बारीक कुटून घ्यायचं। त्यानंतर कट करून ठेवलेली फुलगोबी धुवून घ्यायची। धुतलेली फुलगोबी दुसऱ्या एका मोठ्या वाटीमध्ये काढून त्यामध्ये कुटून ठेवलेलं मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट टाकायची। त्यानंतर बारीक कट केलेला कढीपत्ता, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर, 3 ते 4 चमचे बेसन आणि 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ, फुलगोबीला पीठ व्यवस्थित कोट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर स्लो टू मीडियम गॅसवर पकोडे तळून घ्यायचे। तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा। पकोडे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। बाकीचे उरलेले पकोडे सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचे। फुलगोबीचे हे पकोडे एकदा ट्राय करून बघा, खूप टेस्टी असे लागतात। खूपच टेस्टी असे पकोडे तयार झालेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।